आहे. तानाजी मालुसरे, स्वराज्याचा सिंह. सह्याद्रीच्या उंच उंच पर्वत शिखरांच्या कुशीत, घनदाट जंगले आणि ढगांनी वेढलेल्या किल्ल्यांच्या या भूमीवर एका अशा वीराचा जन्म झाला, ज्याचे नाव ऐकताच शत्रूच्या उरात धडकी भरत असे. वजा तानाजी मालुसरे. ही कथा केवळ एका योद्ध्याची नाही. ही कथा आहे मैत्रीची, बलिदानाची आणि स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या एका खऱ्या मराठी सिंहाची. अध्याय 1. बालपणातील सिंह. कोकणच्या एका छोट्याशा गावात तानाजींचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. जिथे इतर मुले खेळण्यात मग्न असत, तिथे तानाजी लाकडी तलवार घेऊन युद्धकला आत्मसात करत असत. त्यांच्या डोळ्यांत नेहमी एक आग असायची, वजा अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची आग. एकदा गावावर दरोडेखोरांनी हल्ला केला. लोक घाबरून लपून बसले, पण छोटा तानाजी मागे हटला नाही. भिवू नका, आपण लढायचं. त्यांच्या आवाजातला तो आत्मविश्वास पाहून मोठे लोकही थक्क झाले. तोच तो क्षण होता जेव्हा सर्वांना उमजले की हा मुलगा सामान्य नाही. अध्याय 2. शिवाजी महाराजांशी भेट. काळ पुढे सरकला. तानाजी मोठे झाले आणि त्यांच्या शौर्याच्या चर्चा सर्वत्र पसरू लागल्या. त्याचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव दुमदुमत होते, वजा छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा तानाजी पहिल्यांदा शिवरायांना भेटले तेव्हा जणू दोन सिंह समोरासमोर उभे ठाकले होते. शिवाजी महाराजांनी विचारले, तानाजी, स्वराज्यासाठी माझ्यासोबत लढशील का? तानाजींनी क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, महाराज, हे आयुष्य तुमचंच आहे. जिथे सांगाल तिथे लढेन आणि गरज पडली तर प्राणांची आहुतीही देईन. त्या दिवसापासून तानाजी केवळ एक सैनिक राहिले नाहीत, तर ते महाराजांचे अत्यंत विश्वासू सखा आणि सुभेदार बनले. अध्याय 3. कोंढाणा किल्ल्याचे आव्हान. एके दिवशी शिवरायांच्या दरबारात गंभीर चर्चा सुरू होती. कोंढाणा किल्ला आपल्याला परत मिळवायलाच हवा, महाराज म्हणाले. हा किल्ला अतिशय अभेद्य होता, वजा उंच तटबंदी, कडक पहारा आणि तिथे असलेला क्रूर किल्लेदार उदयभान राठोड. दरबारात शांतता पसरली. तेव्हा तानाजी पुढे आले आणि म्हणाले, महाराज, ही मोहीम मी फत्ते करीन. महाराज थोडे अडखळले. पण तानाजी, तुझ्या मुलाचं रायबाचं लगीन आहे ना? तानाजी हसून म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. हे ऐकून संपूर्ण दरबार भावूक झाला. अध्याय 4. रात्रीचा हल्ला. ती काळोखी रात्र होती. हवेत गारवा आणि मनात स्वराज्याची जिद्द होती. तानाजी आपल्या मावळ्यांसह किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. किल्ला इतका उंच होता की सरळ चढणे अशक्य होते. तेव्हा तानाजींनी एक योजना आखली. त्यांनी यशवंती नावाच्या घोरपडीच्या मदतीने कड्यावर दोर लावला. एक एक करून मावळे कडा चढून वर गेले. प्रत्येक पावलावर मृत्यूसमोर उभा होता, पण तानाजींचा आवाज घुमत होता, हर हर महादेव. अध्याय 5. घनघोर युद्ध. किल्ल्यात शिरताच युद्धाला तोंड फुटले. तलवारींचा खणखणाट, घोड्यांच्या टापा आणि मावळ्यांच्या गर्जनांनी परिसर हादरला. तानाजी थेट उदयभानच्या समोर उभे राहिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. उदयभान शक्तिशाली होता, पण तानाजींचा आवेश त्याहून मोठा होता. तलवारीला तलवार भिडली, ठिणग्या उडू लागल्या. अचानक तानाजींची ढाल तुटली. आता ते ढालीशिवाय लढत होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या हाताला शालशिला गुंडाळली आणि त्यावरच शत्रूचे वार झेलू लागले. अध्याय 6. महान बलिदान. युद्ध शिगेला पोचले होते. दोन्ही योद्धा जखमी झाले होते आणि अखेर एका भीषण वाराने तानाजी जमिनीवर कोसळले. रणांगण क्षणभर शांत झाले, पण त्यांच्या शेवटच्या श्वासातही एकच शब्द होता, वंजा, स्वराज्य. त्यांचे डोळे मिटले, पण त्यांचे धाडस अजरामर झाले. अध्याय 7. विजय आणि दुःख. तानाजी पडल्याचे पाहताच मावळ्यांचा राग अनावर झाला. सूर्याजी मालुसरे आणि मावळ्यांनी दुप्पट वेगाने हल्ला केला आणि अखेर कोंढाणा जिंकला. जेव्हा ही बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांच्या आनंदाचे रूपांतर अश्रूंमध्ये झाले. ते गहिवरून म्हणाले, गड आला, पण सिंह गेला. अध्याय 8. सिंहगड. त्या दिवसापासून कोंढाणा किल्ल्याचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले, कारण तिथे एका खऱ्या सिंहाने स्वराज्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले होते. समारोप. तानाजी मालुसरे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते त्याग, निष्ठा आणि देशभक्तीचे जिवंत उदाहरण होते. त्यांची कथा आपल्याला शिकवते की खरा वीर तोच जो स्वतःच्या आधी आपल्या देशाचा आणि आपल्या राजाच्या स्वप्नाचा विचार करतो.